सर्वेभ्यः छात्रेभ्यः नमो नमः। कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आज आपण द्वितीय मंडलमचा अभ्यास सुरू करणार आहोत। संस्कृत भाषेची काव्यलेखनाची परंपरा खूप समृद्ध आहे। या समृद्ध परंपरेचा परिचय व्हावा म्हणून द्वितीय मंडलममध्ये 5 पद्य पाठ दिलेले आहेत। एकेका पाठाचा अभ्यास आपण आजपासून सुरू करणार आहोत। तत्पूर्वी माझ्या लर्न संस्कृत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। चला तर मग आज आपण सुरू करूया द्वितीय मंडलमचा अभ्यास। द्वितीय मंडलममधील पहिला पाठ आहे क्षणम मनोविनोदनम। खूप सुंदर असा पाठ आहे। या पाठामध्ये 7 श्लोक दिलेले आहेत। या श्लोकांमधून मनोरंजन तर झालेलेच आहे, शिवाय काहीतरी बोध प्राप्त होईल अशा प्रकारच्या देखील गोष्टी यात आलेल्या आहेत। आपण आजच्या पाठामध्ये या श्लोकांचा अभ्यास करूया। प्रथम पाठाचं नाव लक्षात घ्या, क्षणभर मनोविनोदनम। मनाचा विरंगुळा। विनोदनचा अर्थ काय होतो तर प्रसन्नता, मनाची प्रसन्नता, क्षणभर मनाची प्रसन्नता। या पाठातील सुभाषित वाचल्यानंतर निश्चितच आपलं मनोरंजन होणार आहे। तर क्षणभर मनोरंजन कशा प्रकारे आहे? संस्कृत साहित्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक रचना आढळतात की ज्यामध्ये मनाला विरंगुळा प्राप्त होईल अशा प्रकारच्या रचना केलेल्या असतात। तेव्हा आपण या पाठातील श्लोकांचा अभ्यास आता सुरू करूया। पहिला श्लोक आहे, उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनिः। अनुष्टुप छंद आहे। अनुष्टुप छंद निवृत्त, या वृत्ताबद्दल आपल्याला अनेक वेळा थोडी माहिती देण्यात आलेली असेल पूर्वीही, कारण आपण 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्षामध्ये श्लोकांचे वृत्त कोणते आहेत याबद्दल थोडीशी माहिती घेत असतो। पण हा विषय आपण वेगळ्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया। आज आपण या ठिकाणी या श्लोकांचे अर्थ समजून घेऊ। उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः। उष्ट्र या शब्दाचं षष्ठी बहुवचनाचं रूप आहे। उष्ट्राणां, उष्ट्र म्हणजे उंट, उंटांच्या विवाहेषु, विवाहामध्ये, उंटांच्या विवाहामध्ये, विवाहेषु हे देखील विवाह शब्दाचं सप्तमी बहुवचनी रूप आहे। गर्दभाः गीतं गायन्ति। गर्दभ म्हणजे गाढव, गीतं गायन्ति गीत गातात। गायन्ति या ठिकाणी ही क्रियापद आलेलं आहे। गायन्ति क्रियापद आपण लक्षात ठेवूया। गय गाय धातू आहे, गय गाय, आणि गय गाय या धातूचं हे लट लकाराचं प्रथम पुरुषाचं बहुवचन आहे। तर अर्थ आपल्या लक्षात आला। उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः। उंटांच्या विवाहांमध्ये, लग्नामध्ये गाढव गीत गातात। आता दुसरी ओळ जी आहे, या ओळीमध्ये ते गीत काय आहे, त्यांचं बोलणं काय आहे हे सांगितलेलं आहे। गीत गातात। परस्परम प्रशंसन्ति, परस्पर प्रशंसा करतात। प्रशंस धातूचं रूप आहे। या ठिकाणी देखील हे क्रियापद आहे। प्र उपसर्ग शंस धातू। याचा अर्थ काय होतो? प्रशंसा करणे, स्तुती करणे। प्र उपसर्ग शंस धातू हा पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू आहे। आपल्याला पुस्तकामध्ये नंतर धातूंची रूपं दिलेली आहेत, ती पाहता येतील। तर आपसामध्ये एकमेकांची ती प्रशंसा करतात। ती प्रशंसा कशी आहे? अहो रूपम अहो ध्वनिः। अहो रूपम अहो ध्वनिः। अहो रूपमचा अर्थ काय होतो? काय रूप आहे। अहो ध्वनिः काय आवाज आहे। आता हे कोण कोण म्हणत असतील वाक्य? गाढव
उंटाला काय म्हणत आहेत? अहो रूपम. काय रूप आहे. आता खरोखर उंटाचं काही विशेष रूप नाही, तो काही सुरूप नाही, तो काही सुंदर नाही, परंतु गाढव त्यांची प्रशंसा करत आहेत. आणि अहो ध्वनी हीचा अर्थ काय होतो? काय आवाज आहे. आता हे कोण बोलत असतील? तर उंट बोलत आहेत. कोणाला? गाढवाला. तर या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची जी रचना केली आहे, यातून एक आशय निर्माण होतो, आशय तयार होतो. तो काय आहे की जे गुणहीन लोक असतात ते एकमेकांची अशा प्रकारे नसलेल्या गुणांची प्रशंसा करीत असतात आणि हास्य करून घेतात. तर असा एक विनोदी क्षण या ठिकाणी या उंट आणि गाढवाच्या या संदर्भामध्ये दिलेला आहे. तर अहो रूपम अहो ध्वनिही हे वाक्य बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळतं. मराठीमध्ये वाक्प्रचाराच्या यादीमध्ये सुद्धा या संस्कृत वाक्याला स्थान मिळालेलं आहे. तर आपण अर्थ समजून घेतलेला आहे श्लोकाचा. आता यातल्या काही निवडक शब्दांचे अर्थ आपल्याला लिहून घ्यायचे आहेत पाठ चालू असतानाच. नेहमी पाठ चालू असताना आपल्याजवळ वही ठेवा, काही कागद पेन असू द्या आणि त्यावरती आपण ही टिप्पणं लिहून घ्यायची आहेत. आत्ता आपण जो अर्थ पाहिलेला आहे ते भाषांतर, तो अनुवाद आपण आता लिहून घेऊया. उंटांच्या लग्नात गाढव गीत गातात, काय रूप आहे, काय आवाज आहे, अशी ती एकमेकांची प्रशंसा करतात. या सर्व श्लोकांचे अन्वय पुस्तकात दिलेले आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणार नाही. आपण भाषांतर समजून घेतलात. अन्वयाकडे जर पाहिलं तर आपल्याला अन्वय देखील अशा पद्धतीने लक्षात लवकर राहील आणि त्याचा अभ्यास देखील आपल्याला सहज सोपा होईल श्लोकांचा. यानंतर आपण दुसरा श्लोक पाहूया. तृणाल लघुतरस्तूलस्तूलादपि च याचकः वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. या ठिकाणी पहिल्या श्लोकात तर संधी नव्हती, पण आता इथे संधी आहे आणि संधी विग्रह करून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. तो लक्षात घ्या, कारण संधी आपल्याला व्याकरणाच्या प्रश्नामध्ये दिलेलाच असतो आणि तो आपल्याला सोडवायचा असतो, पूर्ण करायचा असतो. संधी करणे, संधी विग्रह करणे दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. तर तृणाल लघुतरस्तूलस्तूलादपि या ठिकाणी तृणात लघुतरः, इथे जो त आहे या तचा पुढे ल असल्यामुळे ल झालेला आहे. लघुतरस्तूलः, आता या ठिकाणी त आहे पुढे आणि या ठिकाणच्या विसर्गाचा स झालेला आहे. तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची की विसर्गाचा स केव्हा होतो किंवा विसर्गाचा ओ केव्हा होतो. विसर्गामध्ये जे काही इतर बदल होतात ते आपल्याला संधीनुसार लक्षात ठेवायचे. आपल्याला संधीचे नियम लिहायचे नाहीत, परंतु समजून घ्यायचे आहेत. तूलः आणि त्यानंतर तूलात. आता मगाशी आपण पाहिलं की विसर्गाच्या पुढे त आला तर विसर्गाचा स होतो. तर तूलस्तूलात तो इथे दिसतो आणि तचा द झालेला आहे. तूलात अपि, तूलादपि. तर पुढे स्वर असताना तचा द होतो, तिसरं व्यंजन येतं. तर हे आपण समजून घेतले तरी लक्षात राहतील. आता विग्रह, संधी विग्रह झाल्यानंतर आपल्याला अर्थ कळणं फार सोपं जातं. तृणात लघुतरः तूलः. तृणाचा अर्थ काय? तृण म्हणजे गवत, पंचमीचं रूप आहे. तृणात लघुतरः, गवताहून लघु, लघु म्हणजे हलका, गवताहून हलका आणि तरचा अर्थ होतो अधिक हलका. तर गवताहून अधिक हलका काय आहे? तूलः, कापूस आहे. तूल या शब्दाचा अर्थ काय होतो? कापूस. आणि तूलात अपि, आणि कापसाहूनही अधिक. आता इथे लघुतरः हा शब्द आपण पुन्हा एकदा वापरणार. तूलात अपि लघुतरः, तूलात अपि कापसाहूनही अधिक, लघुतरः, लघुतरः म्हणजे अधिक हलका. काय आहे? कोण आहे? याचकः, याचक आहे. बघा, पहिल्या ओळीचा अर्थ समजून घ्या. गवताहून अधिक हलका कापूस आहे, कापसाहूनही अधिक हलका याचक आहे. याचक म्हणजे कोण? जो मागतो.
दुसऱ्याला काही याचना करतो, मागतो, त्याला याचक म्हटलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलं? वायुना किम न नीतौसौ मामयम प्रार्थयेदिति. वायुना किम न नीतौसौ, इथे आपल्याला एक वाक्य तोडता येईल आणि त्या ठिकाणी समजून घेता येईल. नीतौसौ याचा संधी विग्रह केला, नीतः असौ. वायुना असौ किम न नीतः. वायू म्हणजे वारा, तृतीयाचे एकवचन आहे. वायू शब्द पुल्लिंगी, त्याचं तृतीय एकवचन. वायुना वाऱ्याने, असौ किम न नीतः ह्याला का बरे नेले नाही, म्हणजे का बरे उडवून नेले नाही. कोणाला? हे असौ रूप कोणासाठी आलं? याचकः. असौ हे सर्वनामाचं रूप याचकासाठी. या याचकाला वाऱ्याने का बरे उडवून नेले नाही? कारण गवताहून हलका कापूस आहे आणि कापसाहूनही हलका याचक आहे. तर शेवटी कवी काय म्हणतो? मामयम, या ठिकाणी संधी विग्रह करा, माम अयम. प्रार्थयेदिति, प्रार्थयेत इति. प्रार्थयेत तचा द झाला संधीमुळे, पुढे स्वर असताना तचा द झालेला आहे, तिसरं व्यंजन येतं. तर वाऱ्याने का बरे उडून नेला नाही, तर मग ती कल्पना केली आहे कवीनं. तर कवी काय म्हणतो? अयम माम प्रार्थयेत, हा मला मागेल, हा मला याचना करील. हा म्हणजे कोण? अयम कोणासाठी आलं? याचकसाठी. माम मला, मला म्हणजे कोणाला? वाऱ्याला. वाऱ्याने का नेलं नाही? तर वाऱ्याला असं वाटलं, वाऱ्याला अशी भीती वाटली की हा मला प्रार्थयेत, हा मला याचना करील, मागील. म्हणजे मागणाऱ्या व्यक्तीपासून सगळेच लोक दूर दूर जातात, लांब लांब राहतात. अशा प्रकारचा आशय या श्लोकात दिलेला आहे. कारण जो मागतो त्याचा समाजातला मान घटतो, अशा प्रकारचा आशय या ठिकाणी दाखवलेला आहे. तो हलका आहे, तर सामाजिकदृष्ट्या त्याचं महत्त्व कमी राहतं, कारण तो याचना करत आहे, दुसऱ्यापुढे हात पसरवित आहे. तर मामयम प्रार्थयेदिति म्हणजे वारा देखील त्याला उडवून नेत नाही, कारण वाऱ्याला भीती आहे की हा माम प्रार्थयेत, मला मागेल, मलाच काहीतरी मागेल, या भीतीनं तो त्याला उडवून नेत नाही. तर या ठिकाणी आपण वरच्या ओळीमध्ये कुठे क्रियापद नाही. तृणात लघुतरः तुलः, बऱ्याच वेळा क्रियापदांचा वापर न करताही वाक्य पूर्ण असतं. त्या ठिकाणी अस धातूचं क्रियापद ही गृहीत धरायचं असतं. म्हणजे अर्थ काय होतो? गवताहूनही अधिक हलका कापूस आहे. आता आहे हा अर्थ आपण पूर्ण केला. त्यानंतर तुलात अपि च याचकः, आणि तुलात अपि कापसाहूनही अधिक हलका कोण आहे? याचकः, याचक आहे. आणि छोटंसं वाक्य पुन्हा बनवलं, असौ वायुना किम न नीतः, ह्याला वाऱ्याने का बरे नेले नाही, उडवून नेले नाही. तर उत्तर काय येत आहे? अयम माम प्रार्थयेद इति, हा मला मागेल इति, या विचाराने. तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा श्लोक समजून घेतलेला आहे. या दुसऱ्या श्लोकाचं देखील भाषांतर आपल्याला समजून घ्यायचं आहे. क्रियापद म्हणून खालच्या ओळीमध्ये प्रार्थयेत असं रूप आलेलं आहे. खरं तर प्रार्थयेत हे रूप सर्वांना माहिती, प्रार्थना करणे, याचना करणे, प्र उपसर्ग अर्थ धातूचा आहे. अर्थ हा धातू तसा 10व्या गणाचा आत्मनेपदी, परंतु कवीने या ठिकाणी जे रूप वापरलं ते परस्मैपदी वापरलं. बऱ्याच वेळा असं होतं की प्राचीन काळामध्ये जे कवी ज्यांनी हे लेखन केलेलं असेल त्यांनी काही सर्वच पाणिनीच्या नियमानुसार एखाद्या वेळेस त्यांचं पद बदललेलं असतं, तर राहत नाही, ते चालतं. तर प्र अर्थ धातूचं रूप प्रार्थयेत असं दिलेलं आहे, तेही आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण या श्लोकाचं भाषांतर लिहून घेऊया. या श्लोकाचं भाषांतर आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा श्लोकांच्या शब्दांचा अभ्यास करायचा आणि त्यानुसार भाषांतर पाहायचं. हे भाषांतर आपण लिहून घ्या
नंतर पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण पुढच्या श्लोकांचा अभ्यास करूया. धन्यवाद.